आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. पहिले सायकलच होतं, सायकल दुसरं काय नव्हतं. 100 किलो वजन हे सायकल. पुण्यात सायकल रेस सुरू आहे. मात्र पुण्यातले एक आप्पा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माझ्या मागे सायकलची सगळी शेवटची रेस सुरू आहे आणि त्याच रेसला आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे गाणं ऐकलंच आहे. मात्र आप्पाची जी सायकल आहे ती सध्या पुण्यात चर्चेत आली आहे. तेच आप्पा माझ्यासोबत आहेत. तुमचं नाव काय आहे, तुम्ही काय करता आणि सायकलवर तुम्ही सगळीकडे व्हायरल होतात आप्पा? काम करायला पाहिजे, चांगलं आहे, समाधान आहे, मला चांगलं वाटते. नाव काय तुमचं? बाळू रमण जाऊन जाळे. काय करता तुम्ही? आता शेती आता कंपन्यांनी गेलेली आहे, शेतीत नाही आता काय, पण तरी शेती घेतलेली आहे. तुमचे व्हिडिओ बघितले का तुम्ही मोबाईल? बैठलं सगळं मोबाईल पण बैठलं. कोणी दाखवला तुमचा पहिला व्हिडिओ? कोणी दाखवला? पोरांनी दाखवलं मला. पोरांनी दाखवला. काय वाटलं व्हिडिओ? ते चांगलं वाटते. धूमचं वगैरे गाणं लावलंय पोरांनी तिथे. अहो आज सगळे करणार आता लोक तशी. चांगलं आहे, उलट समाधान आहे मला त्याच्यात. कधीपासून सायकल चालवताय? पुण्याला ना सायकलचं शहर मानलं जातं. तुमचा काळ जो होता तो सगळ्या सायकलींवरचा काळ होता. सायकलच होत्या, सगळ्या सायकल. पहिले सायकलच होतं, सायकल दुसरं काय नव्हतं. एखादी तरुणपणीतल्या मैत्रीण किंवा सायकलवर बसून नेली आहे का? जास्त त्याला नाही. बायकोला हा त्याला नेलेले. काय काय म्हणायची तेव्हा बायको सायकलवर बसून? तेव्हा चांगलं वाटतं, मस्त वाटायचं. तेव्हा सायकल. आज आता सायकल रेस होत आहे पुण्यात. या सायकल रेस बाबत काय वाटतं? मस्त वाटतं, आनंद वाटतो मला. वाटतं काय काय आवडलं सायकल रेस मधलं? अहो सायकल चांगला व्यायाम होतं, चांगलं वाटतं, एक मस्त राहते, बाकी काय नाही. कुठनं सायकल चालवत होते तुम्ही? आता परवाचे जे व्हिडिओ तुमचे व्हायरल झाले फेस पासून फेज 3 पासून. आणि तुम्ही राहायला कुठे? मारून तिकडेच आहे माझ्यावरती. हा आता हे व्हिडिओ तर व्हायरल झाले, तुम्हाला सगळे ओळखायला लागले. आप्पा नाव ठेवलंय तुमचं आता पुणे. चालते. तुम्हाला कोणतं नाव आवडत असं? राजा, अण्णा, आप्पा? आप्पा म्हणलं तर चालते, काय नाही. मला समाधान आहे, कोणतं नाव घेतलं मला समाधान आहे. सगळ्या सायकलचा रेस होत आहे सध्या. सायकल वाढत हे नाही, पुण्यात ट्रॅफिक वाढत आहे. या ट्रॅफिक बद्दल काय वाटतं पुण्यातल्या? अहो काय नाही वाटत, मला समाधान वाटते. पहिली एवढी पब्लिक नव्हतं, पहिले भ्या वाटत होतं, आता चांगलं वाटते मला. आता चांगलं वाटतं. इथं काम केलं, इथं पहिलं मी इथं पण काम केलं. ते अजित पवार वगैरे येत आहेत. भेटतो ना दादाला. सायकल रायडर सोबत बोललेत का इथल्या कोणी? नाही माझ्या संग कोणी बोललं नाही अजून. तुमच्यासोबत कोणी बोलले? नाही. तुम्ही नाही बोलले? बोललं की ते आतमध्ये म्हणले पडायला जाऊ नका म्हणलं, तर मग थांबलो इथंच. हा सायकल त्या दिवशी चालवली, त्या दिवशी तुम्हाला पोलिसांनी अडवलं नाही किंवा काय नाही? म्हणले त्यांना मोर जाऊ द्या, मग तुम्ही मागून जा म्हणले. ठीक आहे म्हणलं, जातो. मग ते म्हणले मागून जायचं. हा. तुम्ही मागून गेला. हा. किती दूर सायकल चालवली? मी ती पुरा राऊंड मारला, त्यांच्या संग मी खाली आलो इथपर्यंत. कोणती सायकल आहे तुमची? रेंजर? रेंजर सायकल आहे. जुनी? किती जुनी सायकल आहे? तिला घेऊन आला मला 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली. त्याच्या आधी कोणती सायकल? सगळ्यात पहिली सायकल कोणती होती तुमच्या आयुष्यातली? पहिली अशी बारकी होती सायकल, जो चांगली. हा ती पण सायकल, ती 100 किलो वजन नेते होती माणूस, ती चांगली सायकल होती. पण आता ही निघाली ही सायकल फक्त कसे चालवायच्या कामाची, तिच्या वजन नेता येत नाही. बोजन नाही. आधीच्या सायकलवर बोजन येते. हा. काय काय केलं होतं तुम्ही एवढे वर्ष सायकल चालवता? एखादी आठवण आहे सायकल सोबत एवढं सामान नेलंय किंवा काय? 100 किलो वजन हे सायकल. किती किलोमीटर नेलं? मारून जी तर चिंचवडपर्यंत न्यायचो. आता तुम्ही व्हायरल होत आहेत. हे सगळं व्हायरल होताना पाहून काय वाटतं? समोरच्या तरुणांना काय सांगाल? माझ्यासारखे तरुण तुमचे व्हिडिओ व्हायरल करतायत, आम्ही इंस्टाग्रामवर आहोत. उलट मला आनंद आहे, उलट त्यांनी पण सहकार्य व्हायला पाहिजे. सायकल चालवली पाहिजे. हा सगळ्यांनी सायकल चालवली पाहिजे, त्यांचा फायदा व्हायला पाहिजे. पुढच्या वर्षी पण अशी रेस होणार आहे बरं का पुण्यात? तुम्ही येणार का? आणि येणार ना मग. भाग घेणार पुण्यात? आणि मग येणार बिल. पक्का येणार. हरवायचं नाही का इथल्या कोणत्या सायकलचा? नाही कुणाला हरवायचं नाही आपल्याला. तुम्ही जिंकलात का? पण जिंकणार ना, काय करायचं आता म्हातारपण काय नाही, कसं सगळ्यांना सहकार्य द्यायला पाहिजे. सगळ्यांना सहकार्य करा. मग काय. अत्यंत साधं सरळ व्यक्तिमत्व आहे जे पुढे सायकल जाताना दिसल्या. स्वतः सायकल मागून गेले. सोशल मीडियावर अनेकांनी व्हिडिओज व्हायरल केले. मात्र या सोशल मीडियावर आप्पाचं आयुष्य बनलं. जे अण्णा नाना हे पुण्यात फेमस आहेत, मात्र आजपासून खांद्यावर हात ठेवू का हे आप्पा देखील पुण्यात फेमस झाले. आप्पाचा विषय लय हार्ड हे गाणं या आप्पासाठीच बनलंय का काय असं पुणेकर विचारायला लागलेत. कॅमेरामॅन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.